हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूयाचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स. आज 10 वोकॅब्युलरीचे वर्ड्स आहेत. त्यामध्ये आपण बघूया त्याचं मीनिंग काय आहे, डेफिनेशन काय आहे, सिनोनिम्स अँटोनिम्स काय आहेत त्यांचे, आणि मराठीमध्ये मीनिंग काय होतं. ओके, सो फर्स्ट वर्ड आहे आजचा आपला, तो आहे कस्टमरी. CUSTOMARY. कस्टमरी हा वर्ड आपण आजच्या सेशनमध्ये सुद्धा बघितलेला आहे, तरी आपण एकदा बघून घेऊया कस्टमरी म्हणजे काय होतं. So customary definition आहे according to the customs or usual practices associated with a particular society, place or set of circumstances. म्हणजे काय होतं तर प्रथा. ओके, कस्टमरी म्हणजे काय होतं, एक प्रकारची प्रथा, नेहमीचा, सरावाचा किंवा चालीरीतींना जे अनुरूप असतं त्याला म्हटलं जातं कस्टमरी. तर डेफिनेशन काय आहे कस्टमरीचं, according to the customs or usual practices associated with a particular society, place or set of circumstances. मराठीमध्ये त्याचं मीनिंग होतं प्रथा, नेहमीचा, सरावाचा किंवा चालीरीतींना अनुरूप. सिनोनिम्स आहेत कस्टमरीचे युजुअल, ट्रॅडिशनल, नॉर्मल आणि कन्व्हेन्शनल. आणि अँटोनिम्स काय आहेत तर अनयुजुअल, एक्सेप्शनल आणि रेअर. ओके, हे आहेत कस्टमरीचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. आणि मराठीमध्ये काय होतं कस्टमरीचं मीनिंग प्रथा, नेहमीचा, सरावाचा, चालीरीतींना अनुरूप. नेक्स्ट वर्ड आहे एलिव्हिएट. ALLEVIATE. एलिव्हिएटचं काय आहे मीनिंग, टू मेक पेन ऑर सफरिंग लेस सिव्हिअर. म्हणजेच काय करणे, कमी करणे. काय कमी करणे तर काही आजार आहे तर त्या आजाराची वेदना कमी करणे, त्याला काय म्हटलं जातं एलिव्हिएट असं म्हटलं जातं. सो मराठीमध्ये काय होतं एलिव्हिएटचं मीनिंग कमी करणे, वेदना किंवा आजार कमी करणे किंवा आराम देणे, याला म्हटलं जातं एलिव्हिएट. मीनिंग आहे टू मेक पेन ऑर सफरिंग लेस सिव्हिअर. आता याचे आपण सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया. काय आहे एलिव्हिएटचे सिनोनिम्स, रिलीव्ह, हेल्प, मिटिगेट, सूथ, इज आणि सॉफन. आणि अँटोनिम्स आहेत हर्ट, इम्पेअर, हार्म, एक्झॅसर्बेट, ॲग्रवेट आणि इंज्युअर. हे आहे अँटोनिम्स. एलिव्हिएट म्हणजे काय होते, कमी करणे, आजार किंवा त्याच्या वेदना कमी करणे किंवा आराम देणे. आणि त्याचे सिनोनिम्स काय आहेत, रिलीव्ह, हेल्प, मिटिगेट, सूथ, इज आणि सॉफन. आणि अँटोनिम्स आहेत हर्ट, इम्पेअर, हार्म, एक्झॅसर्बेट, ॲग्रवेट आणि इंज्युअर. हे आहेत एलिव्हिएटचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. नेक्स्ट आहे कॅन्डिड. कॅन्डिडचं मीनिंग काय आहे, ऑनेस्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे जे काय आहे जो मनापासून बोलतो, जो मनमोकळा आहे त्याला म्हटलं जातं कॅन्डिड. ओके, सो कॅन्डिड म्हणजे काय होतं मराठीमध्ये, स्पष्ट, मनापासून बोलणारा किंवा मनमोकळ्या मनाचा, त्याला म्हटलं जातं कॅन्डिड. काय आहे मीनिंग, ऑनेस्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड. त्याचे सिनोनिम्स बघूया आपण. सो कॅन्डिडचं काय आहे सिनोनिम्स, आउटस्पोकन, ऑनेस्ट, फ्रँक, फोर्थकमिंग, स्ट्रेट फॉरवर्ड, फोर्थराइट, वोकल, डायरेक्ट, अनगार्डेड, ओपन, ब्लंट आणि अपफ्रंट. काय आहे हे कॅन्डिडचे सिनोनिम्स आहेत. आणि अँटोनिम्स काय आहेत, रिस्ट्रेन, क्वाइट, इनहिबिटेड, लॅकॉनिक, रेटिक्सेंट, रिझर्व्ड, ॲम्बिग्युअस, अनफोर्थकमिंग, इव्हॅसिव्ह आणि अनकॅन्डिड. हे आहेत कॅन्डिडचे अँटोनिम्स. आणि काय होतं कॅन्डिड म्हणजे ऑनेस्ट आणि स्ट्रेट फॉरवर्ड. म्हणजे जो काय आहे स्पष्ट आहे, मनापासून बोलणारा आहे किंवा मनमोकळ्या मनाचा आहे, त्याला म्हटलं जातं कॅन्डिड. नेक्स्ट आहेत कॉन्स्पिक्युअस. कॉन्स्पिक्युअसचं काय आहे मीनिंग तर इझिली नोटिसेबल ऑर अट्रॅक्टिंग अटेन्शन. म्हणजे काय होतं मराठीमध्ये तर जे काय आहे उल्लेखनीय आहे, प्रमुख आहे, प्रसिद्ध आहे, चटकन लक्षात येणारा आहे किंवा उघड दिसणारा आहे, त्याला काय म्हटलं जातं कॉन्स्पिक्युअस असं म्हटलं जातं. ओके, सो कॉन्स्पिक्युअसचं मीनिंग काय आहे इंग्लिशमध्ये, इझिली नोटिसेबल ऑर अट्रॅक्टिंग अटेन्शन, त्यालाच म्हटलं जातं उल्लेखनीय, प्रमुख, प्रसिद्ध, चटकन लक्षात येणारा किंवा उघड दिसणारा. आता याचे काय आहे सिनोनिम्स, कॉन्स्पिक्युअसचे सिनोनिम्स आहेत नोटिसेबल, प्रॉमिनंट, कमांडिंग, रिमार्केबल, ड्रामॅटिक, मार्क, स्ट्रायकिंग आणि इम्प्रेसिव्ह. आणि अँटोनिम्स आहेत इनकॉन्स्पिक्युअस, अनऑब्स्ट्रुसिव्ह, सबटल,
अनरिमार्केबल, अननोटिसेबल, हिडन, ऑब्स्क्युअर आणि कन्सिल्ड. हे काय आहेत? सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहेत कॉन्स्पिक्युअसचे. आणि कॉन्स्पिक्युअसचे काय होतं, मिनिंग काय होतं कॉन्स्पिक्युअसचं? परत एकदा बघूया आपण. कॉन्स्पिक्युअसचं मिनिंग आहे इझिली नोटिसेबल आहे और अट्रॅक्टिंग अटेन्शन, म्हणजे जे उल्लेखनीय आहे, प्रमुख आहे, प्रसिद्ध आहे, चटकन लक्षात येणार आहे किंवा उघड दिसणार आहे, त्याला म्हटलं जातं कॉन्स्पिक्युअस. नेक्स्ट आहे फ्रिव्हलस. फ्रिव्हलसचं मिनिंग आहे नॉट सिरियस और सेन्सिबल आणि सिली, म्हणजे जे काय आहे फालतू आहे, शुल्लक आहे, ज्याला गांभीर्य नाही आहे किंवा जो निरुपयोगी आहे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? फ्रिव्हलस असं म्हटलं जातं. सो फ्रिव्हलसचं मिनिंग आहे नॉट सिरियस, म्हणजे जो कोणत्या पण गोष्टीमध्ये सिरियस नाही आहे. ओके, ज्याला कशा पण गोष्टीचं गांभीर्य नाही आहे, त्याला म्हटलं जातं फ्रिव्हलस. फालतू, शुल्लक, गांभीर्य नसलेला आणि निरुपयोगी, त्याला म्हटलं जातं फ्रिव्हलस. काय आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया आता याचे. फ्रिव्हलसचे सिनोनिम्स आहेत मायनर, स्मॉल, लिटल, ट्रायव्हियल, अनइम्पॉर्टंट, वर्थलेस, स्लाइट आणि फुलिश. हे आहेत सिनोनिम्स कशाचे? फ्रिव्हलसचे. आणि अँटोनिम्स आहेत इम्पॉर्टंट, मीनिंगफुल, सबस्टॅन्शियल, मेजर आणि सिग्निफिकंट. ओके, आणि बिग. हे आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स फ्रिव्हलसचे. आणि फ्रिव्हलस म्हणजे काय होतं तर फुलिश, नॉट सिरियस और सेन्सिबल, सिली, त्याला म्हटलं जातं फ्रिव्हलस. म्हणजे जो काय आहे फालतू आहे, शुल्लक आहे, गांभीर्य नसलेला आहे किंवा निरुपयोगी आहे, त्याला म्हटलं जातं फ्रिव्हलस. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे हॉस्टाईल, HOSTILE. हॉस्टाईल म्हणजे काय आहे तर अनफ्रेंडली और अग्रेसिव्ह. अनफ्रेंडली और अग्रेसिव्ह म्हणजे काय होतं? जो शत्रुत्व करणारा आहे, जो विरोध करणारा आहे, जो शत्रू संबंधीचा आहे, त्याला काय म्हटलं जातं इंग्लिशमध्ये? हॉस्टाईल असं म्हटलं जातं. HOSTILE. काय आहे हॉस्टाईल म्हणजे त्याचं मिनिंग? जो अनफ्रेंडली आहे आणि अग्रेसिव्ह आहे, म्हणजे जो काय आहे विरोधी आहे, शत्रुत्व करणारा आहे किंवा शत्रू संबंधीचा आहे, त्याला म्हटलं जातं हॉस्टाईल. तर याचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया काय आहेत. ओके, हॉस्टाईलचे सिनोनिम्स आहेत निगेटिव्ह, ॲडवर्स, अँटॅगोनिस्टिक, कंटेंटियस, अपोज्ड, इनहॉस्पिटेबल, ॲडव्हर्सरियल आणि अनफ्रेंडली. हे आहेत सिनोनिम्स कशाचे? हॉस्टाईलचे. आणि अँटोनिम्स आहेत सिम्पथेटिक, फ्रेंडली, हॉस्पिटेबल, सोशल, सिव्हिल, वॉर्म, प्लीझंट आणि ॲमिएबल. ओके, हॉस्टाईल म्हणजे काय होतं? एक तर होतं शत्रुत्व करणारा, विरोध करणारा, आणि त्याचे सिनोनिम्स काय होतं? सिनोनिम्स आहेत निगेटिव्ह, ॲडवर्स, अँटॅगोनिस्टिक, कंटेंटियस, अपोज्ड, इनहॉस्पिटेबल, ॲडव्हर्सरियल आणि अनफ्रेंडली. आणि त्याचे अँटोनिम्स आहेत सिम्पथेटिक, फ्रेंडली, हॉस्पिटेबल, सोशल, सिव्हिल, वॉर्म, प्लीझंट आणि ॲमिएबल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे इनेट, INNATE, इनेट. इनेट म्हणजे काय आहे? जे काय आहे नॅचरल आहे किंवा एक्झिस्टिंग फ्रॉम बर्थ आहे, म्हणजेच एक तर जे नैसर्गिक आहे किंवा ते जन्मजात आहे, त्याला म्हटलं जातं इनेट. काय आहे मग इनेट? म्हणजे जे नॅचरल आहे आणि एक्झिस्टिंग फ्रॉम बर्थ, म्हणजे जे जन्मजात आहे किंवा नैसर्गिक आहे, त्याला म्हटलं जातं इनेट. आता यांचे सिनोनिम्स बघूया आपण. इनेट म्हणजे काय होतं? सो इनेटचे सिनोनिम्स आहेत इनहेरंट, इंट्रिन्सिक, इंटिग्रल, इसेन्शियल, इनबॉर्न आणि हेरिडिटरी. ओके, आणि अँटोनिम्स आहेत एक्सट्रिन्सिक, फॉरेन, एक्सटेनियस, ॲडव्हेंटेनियस, एलियन आणि ॲक्सिडेंटल. ओके, सो फर्स्ट तर इनेट म्हणजे काय होतं तर एक तर नैसर्गिक होतं किंवा जन्मजात म्हणजेच नॅचरल. तर सिनोनिम्स काय आहेत? इनहेरंट, इंट्रिन्सिक, इंटिग्रल, इसेन्शियल, इनबॉर्न आणि हेरिडिटरी. आणि अँटोनिम्स आहेत एक्सट्रिन्सिक, फॉरेन, एक्सटेनियस, ॲडव्हेंटेनियस, एलियन आणि ॲक्सिडेंटल. हे आहेत इनेटचे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे लेथार्जिक. लेथार्जिकचं मिनिंग होतं फिलिंग टायर्ड, लेझी और विदाउट एनर्जी, म्हणजे ज्याच्यामध्ये बिलकुल एनर्जी नाही आहे, खूप आळस येत आहे, जो आळशी आहे किंवा सुस्त आहे, सुस्तावलेला आहे, त्याला म्हटलं जातं लेथार्जिक. मग लेथार्जीचं काय होतं मराठीमध्ये मिनिंग? सुस्त, सुस्तावलेला, आळशी किंवा
निरुत्साही. त्यालाच काय म्हटलं जातं, फिलिंग टायर्ड, लेझी ऑर विदाउट एनर्जी. काय होतं आता लेथार्जिकचे सिनोनिम्स बघूया आपण. लेथार्जिकचे सिनोनिम्स आहेत स्लीपी, डल, स्लगिश, टॉर्पिड, इनॅक्टिव्ह आणि लेझी. आणि अँटोनिम्स आहेत ऍक्टिव्ह, एंगेज्ड, बिझी, ऑक्युपाइड, वर्किंग आणि एनर्जेटिक. काय होतं लेथार्जिक म्हणजे जो आळशी आहे, आळसलेला आहे किंवा काय आहे एकतर सुस्तावलेला आहे, सुस्त आहे, त्याला म्हटलं जातं लेथार्जिक. त्याचे सिनोनिम्स बघूया परत एकदा आपण. सिनोनिम्स आहेत स्लीपी, डल, स्लगिश, टॉर्पिड, इनॅक्टिव्ह आणि लेझी. आणि अँटोनिम्स आहेत ऍक्टिव्ह, एंगेज्ड, बिझी, ऑक्युपाइड, वर्किंग आणि एनर्जेटिक. नेक्स्ट बघूया वर्ड आपण. तर नेक्स्ट वर्ड आहे नोविक, NOVICE, नोविक. नोविकचं मिनिंग आहे अ बिगिनर ऑर समवन न्यू टू अ फील्ड. म्हणजे जो काय आहे नवशिक्या आहे, जो नवीन शिकत आहे, नवीन काही शिकत आहे, ज्याला अनुभव नाही आहे, अनअनुभवी आहे, ज्यांनी आताच स्टार्ट केलेला आहे, ज्यांनी आताच आरंभ केलेला आहे, त्याला म्हटलं जातं नोविक. सो नोविक म्हणजे काय होतं, अ बिगिनर ऑर समवन न्यू इन अ फील्ड. म्हणजे काय होतं मराठीमध्ये, नवशिक्या, अनअनुभवी, आरंभ करणारा, त्याला म्हटलं जातं नोविक. सिनोनिम्स आणि अँटोनिम्स बघूया आता. सिनोनिम्स काय आहे त्याचे, बिगिनर, न्यू कमर, अप्रेंटिस, फ्रेशमॅन, न्यूबी. आणि अँटोनिम्स आहेत वेटरन, एक्सपर्ट आणि मास्टर. ओके. नोविक म्हणजे काय होतं, जो काय आहे आता नवीन नवीन ज्यांनी स्टार्ट केलेला आहे, जो नवशिक्या आहे, त्याला म्हटलं जातं नोविक. त्याचे सिनोनिम्स आहेत बिगिनर, न्यू कमर, अप्रेंटिस, फ्रेशमॅन, न्यूबी. आणि अँटोनिम्स आहेत वेटरन, एक्सपर्ट आणि मास्टर. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे ओमिट. ओके. ओमिट म्हणजे काय होतं, टू लिव्ह आउट ऑर एक्सक्लूड समथिंग. म्हणजेच काय करणे, गहाळ करणे. ओके. गाळणे, त्यातून वगळणे, गाळणे किंवा सोडून देणे. वगळणे, गाळणे किंवा सोडून देणे, त्याला काय म्हटलं जातं ओमिट. जसं स्टार्टिंग मध्ये स्कूलमध्ये बघा, आपण स्कूलमध्ये जेव्हा जातो तेव्हा एखादा चॅप्टर किंवा एखादा क्वेश्चन टीचर्स काय सांगतात की हा क्वेश्चन तुम्ही ओमिट करून द्या. म्हणजे हा काय करून टाका, क्वेश्चन वगळून टाका, हा तुम्ही वाचूच नका किंवा या क्वेश्चनला लर्नच करू नका, ओमिट करून टाका. म्हणजे काय करून द्या, सोडून द्या, वगळून टाका, गाळून टाका किंवा सोडून द्या. तो क्वेश्चन तुम्ही सोडून द्या, वाचू नका, किंवा तो चॅप्टर तुम्ही सोडून द्या पूर्णचा पूर्ण, त्याला काय म्हटलं जातं, ओमिट असं म्हटलं जातं. सो याची काय आहे सिनोनिम्स आणि अँटोनिम्स. फॉरगेट, फेल, निग्लेक्ट, इग्नोर, मिस आउट ऑन, डिसरिगार्ड, स्लाइट आणि स्किप करणे. आणि अँटोनिम्स काय आहेत, रिमेंबर, डू, कीप, ऑब्झर्व आणि माइंड. ओके. ओमिट म्हणजे काय होते, सोडून देणे, गहाळ करणे. ओके. आणि त्याचे सिनोनिम्स आहेत फॉरगेट, फेल, निग्लेक्ट, इग्नोर, मिस आउट ऑन, डिसरिगार्ड, स्लाइट आणि स्किप. आणि अँटोनिम्स आहेत रिमेंबर, डू, कीप, ऑब्झर्व आणि माइंड. तर परत एकदा तुम्ही सगळे वर्ड्स परत एकदा वाचून घ्या. ओके. सगळे वर्ड्स, वोकॅब्युलरी सगळे वर्ड्स तुम्ही परत एकदा वाचून घ्या. त्याची डेफिनेशन, मिनिंग सुद्धा परत एकदा वाचून घ्या. जे मराठीमध्ये तुम्हाला मिनिंग सांगितलेले आहे ते सुद्धा नोट डाऊन करून टाका. सिनोनिम्स, अँटोनिम्स सुद्धा नोट डाऊन करून घ्या. परत एकदा तुम्ही पूर्ण रिव्हिजन करून टाका, म्हणजे तुम्हाला इझी जाईल. नेक्स्ट टाइम जर हा एखादा वर्ड आला यामधला, तर तुम्हाला इझी पडेल ते की समजायला की हा या वर्डचं हेच मिनिंग होतं म्हणून. स्वतःच्या मनाने सुद्धा सेंटेन्सेस तयार करत चला. आणि यामध्ये जे सेंटेन्सेस दिलेले आहे, ओके, जसं इथे एक्झाम्पल दिलेले आहे, हे एक्झाम्पल तुम्ही स्वतःच्या मनाने बघा की मराठीमध्ये याचं काय मिनिंग होईल आणि या वर्डला या सेंटेन्स मध्ये कसं यूज करण्यात आलेलं आहे म्हणून. ओके. एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे यामध्ये. जसं एलिव्हिएटचं काय आहे, कमी करणे, वेदना किंवा आजार कमी करणे किंवा आराम देणे. तर इथे एक्सप्लेनेशन काय दिलेलं आहे, एलिव्हिएट मीन्स टू रिड्यूस ऑर लेसन समथिंग अनप्लीजंट. म्हणजे जे अनप्लीजंट आहे, जे आपल्याला नकोसं आहे, त्याला काय करणे, कमी करणे, रिड्यूस करणे. ओके. एक्सप्लेनेशन सुद्धा दिलेलं आहे. हे एक्सप्लेनेशन पण तुम्ही एकदा वाचून घ्याल, म्हणजे तुम्हाला आणखी चांगल्याने लक्षात येईल. ओके. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.